चला मंडळी, आज आपला चौथा दिवस आहे आणि आज आपण चाललो ते म्हणजेच पलीकडे हरिहरेश्वर साईडला चाललो आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो पलीकडचा व्ह्यू काय असतो. गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल, यावर्षीसुद्धा तुम्हाला दाखवतो. पालख्या वगैरे मिळतात आपल्याला आणि तिकडे गेल्यानंतर जी मजा असते ती एक वेगळ्याच लेवलची असते. तर आज आपण चाललो तिकडे, नाश्ता वगैरे करता येतात, दाखवतो तुम्हाला. इकडे बघा मिसळ पाव खातोय आपण आता सकाळच्या नाश्त्याला. इकडे सर्व खेळले आलेत आपले, हे बघा कसे खात आहेत. हे दोन आज नवीन आलेत, आर्यन, करण, परत इकडे रोहन. खूप मजा येणार आहे. चला नाश्ता करूया आणि जाऊया फेरी बोटने. इकडे बघतोय आपण आता आपली पालखी बाहेर पडेल पलीकडे जाण्यासाठी. आपण आपली पालखी गाडीमध्ये बसले आता आणि सर्व जाता येतात आणि आपण जाऊ पलीकडे बसलेली पालखी. चला गाडी म्हणून जाऊया आता. इकडे बघा आपली पालखी गेले जेटीमध्ये गेली आपली पालखी आता. ही बघा पिकअपमध्ये आणि आता आपण चाललो ते म्हणजे पलीकडे. चला जाऊया. इकडे बघतोय आपण दांड्यावरती आपली पालखी आली आहे. इकडे बघा बसली आहे इकडे. इकडे आल्यानंतर सुद्धा इकडे आपण नाश्ता आहे मिसळ पाव बघा.
मिसळपाव खाऊया. पालखी बसल्या आपल्या नाश्ता इथे मिसळपाव खाऊ आणि जाऊया इथून. बघा आपण दांड्यावरती आलो. दांड्यावरती आल्यानंतर इकडे आपली पालखी बसलेली आहे. इकडे बघा बसले पालखी आपल्या इकडे. सर्व मंडळी बसले इकडे बाहेर सुद्धा आहेत. पालखीचा बसणार आहे. तर इकडे बघा पालखी आपली बसली होती. तर आता इथून आपण उठणार आहे आपली पालखी. आता इथे बघूया नाचवता येत का काय ते. तर आता सर्व दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आणि इथून आपण आता निघणार आहोत. नाश्ता वगैरे करून झालं आहे. तर चला निघूया आपण आता इकडे. ही सर्व इकडची काका वगैरे ते सर्व आपण आता इथून निघूया. आपण आता बघतोय आपण आता पालखी चालली आहे आपल्या इथून. आता चला जाऊया आपण आता. पालखी इकडून निघाली. इकडे बसली होती आपली पालखी आणि इथून निघाली. चला मधून आता जातोय. आता इकडे बघा वाजव. अरे आवाजच नाही येत. अरे काय यार. इकडे बघा
हे कोलीवाड्यातले आपल्या कोलीवाड्यातले बघा, या संकाचा टोपा बघा. थांब एक फूटवर इकडे बघा आता पालखी नाचून आहे. बेंडखोलमध्ये आल्यानंतर इकडे पालखी बघा कशा पद्धतीने नाचत आहेत. खूप मजा असते पालखीला मित्रांनो. कोकणात आल्यानंतर ही माया जी असते एक वेगळ्याच प्रकारची असते. बघा कशी ते बघा पालखी दुपारी इथे बसली होती भेंडखोलमध्ये जेवायला इथे होतं आपल्याला. आणि आता इथून निघेल पालखी. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, कारण का खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे. इकडे बघा सर्व आता म्हणजे इकडे जमले, सर्व किती जमलेत. तर इकडे बघतोय आपण आता हरिहरेश्वरला आलो आहे. हरिहरेश्वरच्या मंदिरात चाललो आता पहिले पालखी घेऊन. तर इकडे पालखी येईल आपली. चला जाऊया. तर इकडे बघा पालखी येते आपली हरोबाला, म्हणजे भावाला भेटायला. इकडे हरोबाचं मंदिर. इकडे अजूनच पालखी आहे. बघूया कोणती पालखी येईल. आपले गावडे तिच्या भावाला म्हणजे हरोबाला भेटायला. तर इकडे बघा हरोबाचा जो मान असतो तो काढलेला आहे आता पालखीमधून. जो मान असतो हरोबा म्हणजेच आपली जी आई आहे तिचा भाऊ नाही ना, सक्का भाऊ ना, तिचा सक्का भाऊ. तर तिला भेटायला पालखी आपली हरिहरेश्वरला येत असते. तर इकडे बघा तर तिथे मान त्याचा ठेवलेला आहे इकडे. चला तिथून हळू बाहेर काढा, तिकडे समोर जावा हळू. इकडे बघा महादेवाची पिंड आहे मोठी. इथे सुद्धा मान काढला जातो पालखीला.
देवाचा मान इथे सुद्धा काढला होतो पालखीतून. हरोगाचा मान आपण त्याला दिलेला आहे. आता इकडे बघा आपली पालखी बाहेर आली आहे. वाजव. पालखी भेटून आली आहे आपल्या हरोभावाला, म्हणजेच त्याच्या भावाला भेटून आली आहे पालखी बाहेर. तर आता चाललो आपण थेट हरिहर क्षेत्राचे गाव माहीत चाललो. तर चला जाऊया. इकडे बघतो आपण नंदी बैल आला इकडे. कावडा आहे तो इथं मुंबईला. इकडे बघा कसला वाटतोय नंदी बैल. खतरनाक वाटतोय हा बघा. केवढा आहे बघा तो. इकडे बघा नंदी चाललाय बघा. केवढा आहे बघा मित्रांनो. खरंच खूप मोठा आहे.